आपण टॉस करण्यासाठी लगेच जायचं इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. 11 स्टार चांडवे या टीमच्या वतीनं आपण पाहतोय भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. ए ग्रुप मधील आपण पाहतोय आजच्या दिवसामधील ए ग्रुप मधील शेवटची मॅच. एका साईडला आपण पाहतोय तो म्हणजे कांबळे संघ आपण पाहतो त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी झिम्बाब्वे हा आपल्याला संघ मिळेल. टॉस झाला, टॉस केला तो म्हणजे झिम्बाब्वे या टीमच्या बाजूने आणि प्रथमतः घेतले त्याने फिल्डिंग. आणि समोर आपण पाहतोय कांबळे संघाला आपण पाहतोय बॅटिंग साठी आमंत्रित केलेत. 3 षटकांची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून पुढे पाहायला मिळेल. 2026 मध्ये आपण पदार्पण केले आणि ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. यंगस्टर सोबत हा संघ असणार आहे कारण का सोबतच्या मुळात आपण पाहतोय 2 टीम्स आहेत. त्यामुळे बी ग्रुप मधील जो यंगस्टर सोबत संघ आहे तो आपण टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेक मध्ये आपण त्यांना आपण इन्व्हाइट करणार आहोत. आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे टीम कांबळे संघाची. एका साईडला कैफ आहेत, एका साईडला सैफ आहेत. सैफ आपण पाहतोय इथून पुढे स्टॅकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील आणि फार महत्वाची मॅच आहे कारण की इथून पुढे जर तुम्ही जिंकलात तर मग फायनल डेला मंडेला आपण पाहतोय पहिली मॅच तुम्हाला 11 स्टार चांडवे या टीमच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी तुम्ही सज्ज व्हाल. त्यामुळे ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम्ससाठी. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला धरण्यासाठी शारिक आपण पाहतोय दाखल झालाय. चला विनंती असणार आहे, वेळेचं फार लिमिट इथून पुढे बंधन आहे त्यामुळे विनंती असं आपण लगेच मॅचला सुरुवात करा. 3 षटकांची लढत, ग्रीन सिग्नल, लेट्स प्लेचा इशारा आणि इथून पुढे आपण पाहतोय शारिक यांचा पहिला बॉल. समोर आपण पाहतोय सैफ. सामन्याला सुरुवात, पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वरती उडवलाय समोर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्वागत केलंय रसलची. पॉवर मैदानाच्या आतमध्ये बॉल मिळतात. पहिला बॉल वरती षटकार. षटकार. उपस्थित आहेत, विनंती असणारे आपण या हिल्याची आपण या आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत संपूर्ण चांडवेकर यांच्या वतीनं. हो या अवलंबातोय बॅटर बीट, विकेट किपर बीट, त्याच वेळेला थर्ड मॅनचा खेळाडू बीट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 22च्या सर्वांमध्ये या धाम मिळतील नशिबाचा 4 चौकार. पहा जाईद अंदुले, फिटनेस, वय वर्ष एकदम पाहतोय 52, 52 आणि इथून एकदम पाहतोय तिथपर्यंत पोहोचले सुद्धा. फिट अँड फाईन आहेत आणि प्रत्येक वेळी पाहतोय क्रिकेट कशा पद्धतीने चांगल्या होईल त्याच्याकडे जास्तीचं लक्ष जाईद अंदुले यांचं सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक सिनियर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आणखीन एक सिनियर स्टार खेळाडू जुबेर अंदुले ते व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या खेळाडूनं आपण पाहतोय त्यांचा एक काळ आहे तो गाजवला होता आणि अद्यापपर्यंत पाहतोय क्रिकेट विषयी आवड असणारे हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत सभेत मैदानाच्या आतमध्ये. हो तिसरा बॉल शॉर्टम पूल केलाय. यावेळेला खेळाडू होते, खेळाडूंकडून चूक घडली, कॅच स्टॉप झाली आहे आणि इथून पुढे आपण पाहतोय सैफला जीवनदान देणं हे खूप महागात ठरू शकतं.
आणि यावेळेला 2 धावा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये त्यांना बघायला मिळत आहेत. जखमेवरती मीठ चोळण्याचं काम खेळाडूच्या माध्यमातून केलं जात आहे. कॅचही ड्रॉप झाली. 2ही धावा आपल्याला इथून पुढे त्यांना बघायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या पुढे चालली आहे 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन बोर्ड. सध्याची परिस्थिती 4 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक पहिला सध्याच्या घडीला सुरू आहे आणि शारीरिक हे खूप सारे महाग ठरलेत पहिल्याच ओव्हर मध्ये, पहिल्याच 4 बॉल मध्ये. षटकातील पुढचा बॉल हो, पायांचा वापर तर केला गेला होता. समोरच्या दिशेने आपण पाहतोय डीप मध्ये आहेत खेळाडू. फिल्डिंग करतील, फेक करतील, तोपर्यंत सिंगल मैदानाच्या आतमध्ये त्यांना बॉल मिळते. 19 आकड्यावरती टीमची धावसंख्या. ए ग्रुप मधील आपण पाहतोय शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. इथून पुढे जर जिंकला तर मग मंडेला पहिली मॅच तुम्हाला खेळायची आहे आणि ती क्वालिफायरची असेल. हो, यावेळेला समोर ठोकलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बाउंड्री लाईनच्या पलीकडे. याही वेळेला धाव मिळतील 4. येतोय दमदार चौकार. चला, फिल्डिंग करणारी टीम जास्तीचा वेळ खर्च करू नका. आपण लगेच इथून पुढे फिल्डिंग लावून घ्यायचे. झिम्बाब्वे टीमला विनंती असेल आपण फिल्डिंग लावून घ्या. रायझिंग स्टार आपण पाहतोय कामला हा संघ सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय आणि आतापर्यंत टीमची धावसंख्या बघतो मिळते 23-23. 2 षटकांचा खेळ असूनही बाकी असेल. षटक क्रमांक दुसरा तळण्यासाठी अझर हे बाउंड ट्रॅक वरती दाखल होतील. इथून पुढे आता कमबॅक करावं लागणार आहे झिम्बाब्वे टीमला. 23 धावा अद्यापर्यंत. चला, फिल्डिंग करणार टीम जास्तीचा वेळ खर्च करू नका. 23 ऑन बोर्ड आपण पाहतोय. विदाउट लॉस सध्याची परिस्थिती. सैफ यांच्या बॅटमधून आपण पाहतोय 19 धावा. कैफ यांच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला शेवटच्या बॉलवरती जो आला होता. आणि इथून पुढे 12 बॉलचा खेळ अजून बाकी असेल. अझर बाउंड ट्रॅक वरती. हो, यावेळेला पाठीमागच्या दिशेने आपण पाहतोय बॉलला थांबवलं गेलंय आणि त्यानंतरला आपण पाहतोय डॉट बॉलने इथून पुढे सुरुवात केली आहे अझर याने आणि अझरला इथून पुढे आता कमबॅक करावं लागणार. अन्यथा 55 ते 60 या धावसंख्येवरती हा संघ पोहोचू शकतो 3 ओव्हर मध्ये. डॉट बॉलने सुरुवात केली आहे अझर या गोलंदाजाने. समोर सैफ आहेत. रसल या नावाने ओळख. सनिया या विभागामध्ये प्रसिद्ध आहेत ते आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. हो, काय बॉल डिलिव्हर केला परंतु यावेळेला बाहेरच्या दिशेने कंट्रोल नव्हतं, त्यामुळे व्हाईट बॉलचा कॉल इथून पुढे आपल्याला बॉल मिळेल. वेगाचा वापर करायचा होता गोलंदाजाला परंतु नियंत्रण सुटलं आणि त्यानंतरला आपण पाहतोय व्हाईट बॉलचा कॉल. 24. हो, यावेळेला वेट अँड वॉचची पॉलिसी वापरली आहे. पहिले थांबले, वाट बघितली आणि नंतरला बॉलची वाट लावली बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्कोरला क्लिअर करत असताना आणखीन एक षटकार. मैदानाच्या आतमध्ये रसल आपण पाहतो एंटरटेनमेंट करतोय आणि मैदानाच्या बाहेर व्यासपीठाच्या समोर सरपंच हे एंटरटेनमेंट करताना पाहायला मिळतात आमच्या सगळ्याच प्रतिष्ठित मान्यवरांना. 30 आकड्यावरती टीमची धावसंख्या. 30 रन ऑन बोर्ड. पुढचा बॉल. पुढे आले होते, बॅटची कडा लागली आहे पाठीमागच्या दिशेने. पुन्हा एकदा पाहतो चूक घडली आहे. बॉल थांबणार नाही. आउटफील्ड टू फास्ट. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला नशिबाची साथ. धाव मिळतील 4. चौकार. हो, ऑन बोर्ड आपण पाहतोय 34 धावा अद्यापर्यंत आणि 34 मधल्या 29 धावा सैफ यांच्या बॅट मधून आल्यात.
8 बॉल त्याने अद्यापचे फेस केलेत आणि 8 मध्ये 29 बनवल्या. टीमची धावसंख्या 34. 3 बॉलचा खेळ झालाय. अझरने 11 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा पाहतोय स्टँड अँड डिलिव्हर केलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या अगदी आपण पाहतोय पलीकडे. याही वेळेला आणखीन एक मोठा फटका, मॅक्सिमम षटकार. का बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दुपारच्या सत्रामध्ये अक्षरशः आग लावली या फलंदाजाने. या वेळामध्ये स्कोर लेगला खेळाडू आहेत तिथे फिल्डिंग करतील तोपर्यंत 2 धावा त्या मैदानाच्या आतमध्ये त्यांना बाल मिळत आहेत. आणि सैफ आणि त्याच वेळेला कैफी जोडी आपण पाहतोय. सैफने फटकेबाजी देखील केली आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये धावा धावून सुद्धा काढल्यात. 42 आकड्यावरती टीमची धावसंख्या. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मधील. शेवटचा बॉल या वेळेला पाठीमागच्या दिशेने डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक उत्तुंग षटकार. बारा बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 48 आकड्यावरती आपल्याला बाल मिळतात. 48 ऑन अ बोर्ड. 24च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे आणि 48 मधल्या आपण पाहतोय सैफ यांच्या बॅट मधून 43 धावा आल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती रिहान आपण पाहतोय दाखल झालाय. 6 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल. त्यातील आपण पाहतोय हा पहिला बॉल. इब्राहिम भाई यांच्या वतीनं आपण पाहतोय सैफने जर अर्धशतक लागवलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिलाच बॉल पाठीमागच्या दिशेने अगदी आपण पाहतोय लॉफ्ट करायचं होतं. टायमिंग बरोबर नाही झालाय आणि इथून पुढे आपण पाहतोय सिंगल. कैफला देखील माहिती आहे आपला पार्टनर चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून खूप साऱ्या धाबा आल्यात अद्यापर्यंत 43. त्यामुळे त्याला स्ट्रायकिंग एंड वरती आणणं ही फार गरजेचं होतं आणि तेच त्यांनी पहिला बॉल वरती सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या 49. 43 आकड्यावरती सैफ आपण पाहतोय बॅटिंग करतोय. रायझिंग स्टार कामला या टीमच्या वतीनं. या वेळेला पाहतोय अलोंग द विथ कार्पेट खेळण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिला होता. सिंगल तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिला आणि बघता बघता दुसरी धाव ही अगदी आपण पाहतोय अगदी सहजरित्या प्रचंड वेगानं आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतील. आणि दुहेरीच्या मध्ये संघाचं आपण पाहतोय अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 51 धावा 51 ऑन बोर्ड. 4 बॉल सगळे तुमचे बाकी असेल आणि सैफ आपण पाहतो त्यांच्या बॅटमधून 45 धावा 45. 45 आकड्यावरती तो बॅटिंग करतोय. स्पर्धेमधील पहिला अर्धशतक त्याच्या नावावरती होईल का. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतोय लॉफ केले आणि अर्धशतक कंप्लीट होताना बाल मिळतात. सैफ रसलची पॉवर या मैदानावरती बाल मिळतात. टाळ्यांचं गजर बंद करूयात. पहिला अर्धशतक सैफ याच्या नावावरती बाल मिळतात. आणखी मोठा फटका षटकार. इफ यू आर बाय आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि फिरोजी कासके यांच्या वतीने देखील आपण पाहतोय 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेला हेलिकॉप्टर जो ट्रेडमार्क शॉट आहे त्या खेळाडूचा, परंतु यावेळेला टायमिंग प्रॉपर नाही झालं आणि इथून पुढे आपण पाहतोय सिंगल तर घेतली गेली होती, परंतु यावेळेला रनआउटच्या सभामध्ये आपण पाहतोय विकेट इथून पुढे येताना पाहायला मिळेल. जो चांगली बॅटिंग करत होता सैफ आपण पाहतोय तो आता मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळणार आहेत. परंतु ज्या कामासाठी तो ओळखला जातो ते काम करून आपण पाहतोय रसलची पॉवर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा त्याने दाखवले आणि पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करून
तो मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. टीमची धावा संख्या धावपकडती पाहायला मिळते 58-58 या आकडावरती. 2 बॉल सगळे इथून बाकी असेल. 58 ऑन बोर्ड. 5वा बॉल हो या वेळेला समोर आणि त्याही पलीकडे आपण पाहतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सैफ शो संपल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये कैफ शो आपल्याला षटकार. बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. काही बॅटिंग एंड वरती हो शेवटचा बॉल साठी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती यावं लागणार आहे. व्हाईट बॉलचा कॉल. 65 ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. 65 धावा. परंतु या मैदानावरती आपण पाहतोय खेळपट्टी ही बॅटिंग साठी नंदनवन ठरली जाते. कारण शोएब भाईंनी सांगितलं होतं की 4 ओव्हर मध्ये 90 धावा सुद्धा इथून पुढे होतात. त्यामुळे इथून पुढे काही होऊ शकतं या मॅच मध्ये. हो शेवटचा बॉल. आणखीन काही धावा इथून पुढे आपल्याला ऍड होताना पाहायला मिळतील. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय आणि इथून पुढे आपण पाहतोय दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होईल आणि व्हाईट बॉलचा कॉल. त्यामुळे टोटल या 3 धावा आपल्याला इथून पुढे येताना पाहायला मिळतील. 68 ऑन बोर्ड आपण पाहतोय. शेवटचा बॉल डिलिव्हर करण्यासाठी पुन्हा एकदा यावं लागणार आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल. 68 ऑन बोर्ड. एका साइडला संगम मध्ये बॅटिंग करणारा रायझिंग स्टार कामला त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी झिम्बाब्वे. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने आक्रमण तर केलं. डीप मध्ये आहेत खेळाडू. सिंगल घेतली जाते आणि त्यानंतर पाहतोय दुसरा धाब्याचा कॉल दिला. इथून पुढे दुसरी धाव ही कंप्लीट नाही होणार. फक्त एक धाव येईल. टीमची धावसंख्या 69. इथून पुढे 70 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पहिला इनिंग मध्ये आपण पाहिले ऍक्शन. दुसऱ्या मॅच मध्ये रिॲक्शन सुद्धा देऊ शकतात बॅटिंग करणारा संघ. त्यामुळे इथून पुढे कशा पद्धतीने धावसंख्येचा पाठलाग होईल. 18 मध्ये जिंकण्यासाठी 70 धावसंख्येची गरज. आणि उद्या आपण पाहतोय भारतीय टेनिस बॉल क्रिकेट मधील आणखीन एक स्टार खेळाडू अजित मोहिते. ते सुद्धा आपल्याला इन ऍक्शन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. आपल्या ग्रामीण गटातून खेळत असताना आपल्या गावच्या टीम मधून ते पाहायला मिळतील. अजित मोहिते ऐसे स्पोर्ट्सचे ब्रँड एम्बॅसेडर म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. असे अजित मोहिते हे आपल्याला पाहायला मिळतील. आणि 18 मध्ये 70 बनवायच्या. तिथून पुढे टॉस आपण करणार आहोत आणि चला मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करणारा संघ लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या आणि इथून पुढे आपण जाणार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे आपण करणार आहोत या बी ग्रुप मधील पहिला मॅचचा टॉस. लगेचच उपस्थित रहा. कासिमभाई नाडकर यांच्या शुभार्थाने आपण टॉस करणार आहोत या पुढच्या मॅचचा. त्यामुळे विनंती असेल की कासिमभाई आपण या आपल्या शुभार्थाने आपण हा टॉस आपण करूयात. चला पुन्हा एकदा दोन टीमचे कॅप्टन्स मी लक्ष वेधते. आपण वेळ खर्च करू नका. आमचे मान्यवर तिथे उपस्थित आहेत. आपण लगेच टॉस करण्यासाठी. चला यंगस्टर सवा त्या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी राजेवाडी टीमचे कॅप्टन आपण या आणि कासिमभाई नाडकर साहेब आपण या आपल्या शुभार्थाने आपण करूया त्या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस. कासिमभाई नाडकर साहेब आपण या आपल्या शुभार्थाने आपण टॉस करूयात. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपण या मधोमध आपल्या शुभार्थाने आपण टॉस करूयात.
एका साईडला राजेवाडी, एका साईडला उमातो यंगस्टर सवाद. यस, कॉल कोणाचा असेल? राजेवाडी की सवाद? सवाद या टीमचे कॉल असणार आहेत. इथे टेल अँड दॅट्स वेला हा हेड. यस, हेड कॉल दिलाय आणि यस बघते मत हेड आलाय. यस, विनंती आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. सर एक मिनट, हमारे गांव के माजी सदर और हमारे इलेवन स्टार के क्रिकेट क्लब के मेंबर और गांव के मौजूद हस्ती अखलाक भाई पांसारी यहाँ पर आए हैं. हम उनका इलेवन स्टार क्रिकेट क्लब की तरफ से स्वागत करते हैं. उनसे गुजारिश करते हैं कि यहाँ पर स्टेज में आकर बैठे. अखलाक भाई पांसारी ये इलेवन स्टार का बैकबोन है. कभी भी आप उनसे कुछ मदद या किसी चीज के लिए जाओ, आधी रात में हमारे लिए हाजिर रहते हैं. ये हमारी बैकबोन है. उनसे गुजारिश करते हैं कि स्टेज पर आकर बैठे. धन्यवाद. इथून पुढे आवाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे हर्षलजी मुंडे सरांचा. पहिलाच बॉल इकडे मात्र मिडॉनला खेळायचा होता. और अखलाक भाई पांसारी इनका इस्तेकबाल हमारे इलेवन स्टार के बल्लेबाज जुबैर भाई अंतुल इनके हाथों से किया जाएगा. कीपर हाँ, और उन्हीं के हाथों से टॉस भी कराई जाएंगी इस मैच की. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण पाहता 11 स्टार क्रिकेट क्लब सांडवे आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. सर्वाधिक मोठी धावसंख्या पाहायला मिळाली. 70 धावांचा पाठलाग 3 ओव्हर मध्ये करायचा आहे. यूट्यूब लाईव्ह शॉल काय हमारे गांव के माजी सदर और हमारी टीम के प्लेयर भी कहेंगे. और आज हमारे पीछे खड़े रहने वाले जो इतना बड़ा इवेंट हम ऑर्गेनाइज करते हैं तो हमेशा उनका सपोर्ट रहता है. अखलाक भाई पांसारी इनका स्वागत हमारे एलियन स्टार के बेस्ट विकेट कीपर जुबैर भाई और बल्लेबाज ओपनिंग बल्लेबाज उनके हाथों से किया जाएगा. ये दोनों हमारे एलियन स्टार के मेन प्लेयर है. इन्होंने क्रिकेट सिखाया और आगे लेके चले. उनकी लेगेसी को हम आगे लेके जा रहे हैं. और शॉल भी उनको हमारे जुबैर भाई के हाथों से दिया जाएगा. शुक्रगुजार है उनका कि यहाँ पर पहुंचे. और यहाँ पर महार से हमारे बाबा और नदीम स्पेशल इस टूर्नामेंट को देखने के लिए आए. माटोन से अयाज भाई है, ये आए हैं. इनका हम एलियन स्टार क्रिकेट क्लब की तरफ से शुक्रिया अदा करते हैं. फहीम राजवाड़ी के सपोर्टिव आदमी यहाँ पर राजवाड़ी से वो भी आए, उनका भी स्वागत करते हैं, शुक्रिया अदा करते हैं. मॅच ऑन होईल. पुन्हा मॅचच्या दिशेने आपण जाऊया. तिकडे मात्र 70 धावांचा पाठलाग करायचा. 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. 4 बॉलचा खेळ संपला. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. मोठा फटका बॉल हवेत आणि फिल्डरने चांगले प्रयत्न केले होते. हेलो हेलो, सवाद की टीम से गुजारिश है कि वो अपने डगआउट में जाए. यहाँ पर स्टेज के सामने ना रुके. अपना कोई भी जो काम है वो आप थोड़ा साइड में जाके करें. तुम्ही तो धावसंख्या धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती लागल्यात. या अशा पद्धतीने तुम्ही मॅच जिंकू शकत नाहीयेत. सवाद से जमीर तारलेकर ये भी आए हैं. उनका भी हम हमारे एलियन स्टार क्रिकेट क्लब की तरफ से जाहिद भाई के हाथों से स्वागत किया जाएगा. जमीर भाई तारलेकर बुके देकर यहाँ पर स्वागत किया जाएगा. थोड़ा सा मैच चालू है, उसके साथ थोड़ा सा जो यहाँ पर मेहमान आए उनका हम इस्तेकबाल करते हैं क्योंकि ये टूर्नामेंट एक बड़ी टूर्नामेंट में इनका नाम आता है माशाल्लाह. यहाँ पर आप हाजिरी देख सकते हैं पहले दिन से किस तरह से पब्लिक की हाजिरी रहती है. कैमरामैन जमीर भाई तारलेकर ये सवाद की तरफ से हमारे इस टूर्नामेंट के लिए स्पेशल आए हैं. उनका शुक्रिया अदा करते हैं एलियन स्टार क्रिकेट क्लब की तरफ से. और उनसे गुजारिश है कि वो हमारे स्टेज पर बैठे. यस मॉच पुन्हा मॅचच्या दिशेने जाऊया.
धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो आतापर्यंत फक्त आणि फक्त 7 धावा 70चा पाठलाग करायचा आणि 7च धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हर मध्ये लागला. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 63 धावा बनवायच्यात. इथे एक वाईड प्रत्येक ओव्हरला इकडे मात्र आपण जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी धावा बनवाव्या लागतील. तर तब्बल 31 धावा, कारण की आता 12 चेंडू आणि आवश्यकता धावांच्या 62. मोठा फटका आडवा बाटणं स्कोअर लेगच्या पलीकडे षटकार. मॅच चालू आहे. खोलातला बॉल इकडे मात्र त्यांना पाहायला मिळतंय. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल तिथेच थांबला जातोय. षटकार आला होता, अपेक्षा निर्माण झाल्या, पण तिथे लगेच डॉट बॉल आलाय. आता प्रत्येक बॉलवरती षटकार तुम्हाला मारावा लागेल. एकाच सिंगल चालेल, पण प्रत्येक बॉलवरती षटकार गरजेचंच आहे. तर आणि तरच या मॅचमध्ये आता इथून पुढे झिम्बाब्वे संघ जिंकेल, अथवा इकडे मात्र कमला संघाचा बोलबाला या सामन्यावरती आतापर्यंत तरी बघायला मिळालाय. पुढचा बॉल फुल टॉस, मिस टायमिंग, फिल्डर बॉलच्या खाली काय कॅच ड्रॉप करताना पाहायला मिळालेत. एक धाव तिकडे मात्र आरंभामध्ये येते. म्हणजे आता इथून पुढे कंपल्सरी प्रत्येक बॉलवरती षटकार आला पाहिजे. म्हणजे 9 बॉलमध्ये 9 जर षटकार आले तर ही मॅच आपण जर पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम जिंकू शकते, अथवा हा सामना कमला संघाच्या बाजूने जाईल. फुल टॉस, 9 बॉलला 9 सिक्स हवेत, पण अशा स्वरूपामध्ये अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं एक सिंगल फक्त आली आहे. अजूनही आपण जर पाहिलं तर शेवटच्या 8 बॉल बाकी आहेत. आता सामन्यामध्ये जास्तीचं काही बाकी राहणार नाहीये. म्हणजे आशा त्या अपेक्षा सगळ्या संपल्यात. आता ही मॅच पूर्णपणे बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकली आहे. पण एखादा नो बॉल आला आणि नो बॉल वरती जर षटकार येतोय तर पुन्हा षटकारांच्या अपेक्षा बाळगल्या जातील. यावेळेला बिग हिट, मोठा फटका, खोलातला बॉल उचललाय. मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा निर्णायक षटकार. अप्रतिम दर्जाची बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळाली. पण आता वेळ हातातून जास्तीची निघून चालली आहे. प्रत्येक बॉलवरती षटकार मारत प्रयत्न ठेवावे लागतील. अजून एक स्क्वेअर लेगला उडवलाय. फिल्डर तिकडे आहेत. बॉल 1 बाउन्स, सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. व्हॉलेंटियर जर सीमारेषेच्या बाहेर कॅच पकडतो त्याच्यासाठी एस 11 स्टार सांडवेचा कोणताही प्रेक्षक वर्ग. प्रत्येक बॉलला षटकार आला तरी सुद्धा फिल्डिंग करणारी टीम जिंकणार आहे. अगदी फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने सामना चुकलेला पाहायला मिळालाय. जर इथे सीमारेषेच्या बाहेर 11 स्टार सांडवेचे जे व्हॉलेंटियर आहेत जर ते बॉल पकडतात, कॅच पकडतात, तर अकलक भाई यांच्या वतीनं 50 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक प्लेयरला लेग साइडला कारण की तिकडे जास्तीचे बॉल जातात आणि ते लगेच आले पाहिजे यासाठी अकलक बाईंच्या माध्यमातून कॅश प्राइज लागवलं जाते. प्रत्येक कॅचला 50 रुपयाचं बक्षीस. बघा सगळे चिमुकले धावत चाललेत. हे गरजेचं आहे कारण की छोटी मुलं रखरखत्या उन्हामध्ये आपण पाहतोय. इकडे मात्र आपण पाहतोय मोठा फटका, पायामध्ये आलेला बॉल उचललाय. फिल्डर बॉलच्या खाली चांगली कॅच. सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये संपादन करतात तर अकलकबाईंच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल.
पण या मॅच मध्ये चित्र तसंच दिसतं. आता लगातारच्या 2 विकेट आल्या तर 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळू शकतं. पहिली विकेट संपादन केली आहे. शेवटची ओव्हर चालू आहे. आता या सामन्यामध्ये पूर्णतः आपण जर पाहिलं तर संपूर्णतः टीम रायझिंग स्टार कमला संघाचा बोलबाला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल, मोठा फटका, आडवा बाटणं, मिड विकेटला फिल्डर तिकडेच एकच धाव मिळेल. 11 स्टार सांडवे संघाच्या आपण जर पाहिलं तर विरोधामध्ये खेळण्यासाठी कोणता संघ इकडे दाखवलेले त्याचं रिझल्ट तर अद्याप अर्ध तर आलंय, अर्ध्याहून अधिक आलंय. रिव्हर्स स्वीपचा फटका, फिल्डर तिकडे फिल्डर येतील तर जोर मात्र बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा. आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम संवाद. आपण रेडी राहा. ही मॅच संपल्यानंतर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. 6 धावा इकडे सुद्धा षटकाराच्या साह्याने 37 धावा. पॅव्हिलियन पर्यंत पोहोचा टीम राजेवाडी आणि टीम संवाद. पॅव्हिलियन मधून कंपल्सरी तुमची एंट्री होईल अथवा पॅनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. टीम राजेवाडी आणि टीम संवाद आपण पॅव्हिलियन मध्ये जायचंय. खेळाडू कक्ष आपल्यासाठी उपलब्ध आहेत आणि तिथूनच आपले खेळाडू येतील. पुन्हा रिव्हर्स स्वीपचा फटका, इथेही मोठा फटका आलाय. चौकार आल्यानंतर मॅच फिनिश झाली. पण सामना जिंकला टीम रायझिंग स्टार कमला संघाने. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक आणि दोन्ही संघांना शुभेच्छा. चला पुढच्या 3 मिनिटांमध्ये बॉल पडला पाहिजे याची नोंद आपण घ्यायची आहे. पुढच्या 3 मिनिटांमध्ये बॉल आपण जर पाहिलं तर पडला पाहिजे अथवा ओव्हर्स मध्ये किंवा चेंडू मध्ये बदलाव केला जाईल. 4 ओव्हरची मॅच आहे ती 3 ओव्हरची किंवा मग 4थ्या ओव्हरला 3 बॉल दिले जातील असं काहीतरी केलं जाईल. या गोष्टीकडे आपण